की आभास की भास की तुझा हा श्वास ग तुझा हा श्वास ग मन धुंद बेभान ते जणू का जग जणू का जग जग जणू का जग आभास की भास की तुझा हा श्वास ग तुझा हा श्वास ग ओठात येती फुला कळ्यानी बहरून जाती मन गुंतले गुंतले जीव हे तुझ्यात जीव हे तुझ्यात मन धुंद बेभान ते जणू का जग जणू का जग जणू का जग आभास की भास की तुझा हा श्वास ग तुझा हा श्वास ग जणू सागराचे निर्माण पाणी जमे मैफिलीच्या प्रेमाची गाणी निवांतती शांतती सागरी लाट ग सागरी लाट ग मन धुंद बेभान ते जणू का जग जणू का जग जग जणू का जग आभास की भास की तुझा हा श्वास ग तुझा हा श्वास ग तुझा हा श्वास ग तुझा हा श्वास ग सुचितले त्यांच्या गाणे मुभाच्या मनाला पडे घोर आता उखाणे कसे सोडवावे कसे वागळे कळ्यांचे फुलाची कधी वाढले हे दुरावे कळे ना जुरे बाग आता सुनी सुनी सारी का कळे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे का कळे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे ती अवखळवेळी किलबिल सारी उगीच मनाला हुर हुर लावी सांजेला होई जीव हळवारे जे झाले गेले विसरून सारे हा वेडा बरा सांगे अरे अंगणी पुन्हा का कळे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे का कळे नाशी हरवली पाखरे
यांच्या नियोजनानुसार व त्यांनी मला दिलेल्या सूचनानुसार मी व्यासपीठावरती सर्व मान्यवरांना विनंती केल्यावर त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन स्थान ग्रहण केलं. त्या सर्वांची मी आपल्या भिवंडी आगाराच्या सर्व कर्मचाऱ्यांतर्फे आभारी आहे. मित्रांनो, आजपर्यंत आपण शाळेतील गेट टुगेदर बघितले, गल्लीमध्ये खेळून लहानाचे मोठे. दिवाळीला कधीतरी मुली माहेरी येतात किंवा मुलं सुद्धा आपल्या गावाकडे येतात, तेव्हा ती एक भेट होते, कुणाची कट्ट्यावर तर कुणाची घराच्या ओट्यावर. तसेही आपण तिच्या इतक्या वर्षांच्या कारकिर्दीमध्ये आपण कधीही चालक, वाहक, यांत्रिक, आजी माजी कर्मचारी यांचं गेट टुगेदर बघितलं नाही. व कदाचित सर्व कर्मचाऱ्यांचं स्नेह मेळावा भरण्याचा पहिला मान आपल्या भिवंडी आगारालाच मिळणार आहे. आणि मित्रांनो, आज जसं आपण एका परिवाराने दर 3 वर्षांनी किंवा दर 5 वर्षांनी असा स्नेह मेळावा भरून आपल्या कामगारांमध्ये अजून भरभराटीची वाढ हो व आपल्या सर्व कामगारांना दीर्घायुष्य व निरोगी आयुष्य मिळो अशा मी सर्वांना शुभेच्छा देते. करते त्यांनी कृपया सर्वांच्या विनंतीस मान देऊन स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे. कदाचित बघणाऱ्यांचा दृष्टिकोन आपल्याकडे वेगळा होईल, पण वैज्ञानिक कारण सुद्धा आहे की टाळ्या जर वाजवल्या तर हा आपल्या तिने सर्व आगारातील आजी माजी कर्मचारी व व्यासपीठावरील आपल्या भिवंडी आगारात वयाने जरी मोठे असले, आपल्या बरोबरचे असले, तरी अजूनही लहान मुलंच दिसतात. असा आपला दादा बोराडे याचा पण वाढदिवस आहे, त्याच्यासाठी सुद्धा टाळ्या म्हणून जाऊया. असंच हे नातं असतं, यालाच नातं म्हणतात. कोण कुठल्या जातीचे, कोण कुठल्या मातीचे, ना एका उदरातनं जन्म घेतलेला, ना एका घरामध्ये, ना शेजारी, ना पाजारी, ना जाती भावाचे. पण एसटी कर्मचारी व एसटी मध्ये एकमेव असं आहे की सर्व जात सामावून त्याला फक्त चालक व वाहक म्हटलं जातं आणि यांत्रिक म्हटलं जातं. इथं जात बघितली जात नाही व त्याची परिस्थिती बघितल्या जात नाही. फक्त एसटी कर्मचारी म्हणून प्रत्येकाच्या सुखादुःखात प्रत्येक जण सामील होतो. मित्रांनो, आता मागेच आपल्या भिवंडी आगारातनं जळगाव येथे बदलून गेलेले, संभाजीनगर येथे बदलून गेलेले PS पाटील यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. तसेच आपले IG शेख दादा यांच्या मुलाचं अपघाती निधन झालं. आपल्यामधील मस्के सहज निघून गेला. मागे आपल्यातील UR मुंडे याचं निधन झालं. मित्रांनो, अजून असे कर्मचारी असतील की ज्यांची कदाचित नावही माझ्या लक्षात नाही, तरी आपण एक परिवार म्हणून सर्वांनी 2 मिनिटं जागेवर उभे राहून या सर्वांना मनापासून श्रद्धांजली द्यायची आहे. ओम शांती शांती शांती. हा झाला आपल्या कर्मचाऱ्यांच्या दुःखामध्ये हिस्सा घेण्याचा भाग. आपण दुःखात सर्वांच्या सहभागी होतोच. तसंच सुखाचा दिवस म्हटलं म्हणजे आपल्याच कर्मचाऱ्यांचा जन्मदिवस की ज्यांचं आयुष्य एका वर्षाने जरी कमी होत असलं पण त्यांचा आनंद एका वर्षाने वाढतो व या दिवसाची आपल्याला आठवण राहते की माझा वाढदिवस साजरा करण्यात आला. आपल्या धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या मुलांचे वाढदिवस कधी येतात हे विसरून जातो किंवा वाढदिवस असला तर आपण कामगिरीवर असतो. आपल्या पतीचा वाढदिवस कधी असतो हे कधी साजरं करायला आपण राहत नाही, कुठल्या सणाला आपण राहत नाही. पण आजचा दिवस हा लक्षात राहावा व माझ्या डेपोतील कर्मचाऱ्यांनी, बंधू भगिनींनी वाढदिवस साजरा केला ही तारीख लक्षात राहावी म्हणून आपल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने गांगुर्डे दादा व दादा बोराडे यांच्या वाढदिवसाचं आयोजन केलेलं आहे. केक आणलेला आहे की त्यांनी स्टेजवरती यायचं आहे व तुमच्या सुखामध्ये आम्हालाही सहभागी करून घ्यायचं आहे. हा कार्यक्रम कुठलेही अधिकारी किंवा कर्मचारी किंवा कुठल्या युनियनचे पुढारी असं म्हणून नसून आपला सार्वजनिक परिवाराचा कार्यक्रम आहे. परिवारामध्ये सर्वांनी समान राहायचं असतं. त्यामुळे आपण कुठलाही पुष्पगुच्छ, शॉल, श्रीफळ हे न ठेवता शब्दसुमनांनी व्यासपीठावरचं व सर्व कर्मचाऱ्यांचं आपण स्वतः शब्दसुमनांनी व टाळ्यांनी स्वागत करायचं आहे.
भावना मांडायच्या असेल तर ते स्टेजवर येऊ शकतात व भावना मांडू शकतात. पण तत्पूर्वी गांगुर्डे काका व दादा बोराडे यांनी स्टेजवरती यायचं आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये यांचं स्वागत करायचं आहे. मित्रांनो, वाटत नाही का की कर्मचारी बदलून गेल्यानंतर वय न वाढता वय कमी होतंय म्हणून? मलो इथे आपण विरह दाटतो रे असू द्या प्रेमच सर्वांवरी, असू द्या प्रेमच सर्वांवरी. शरीराने जरी विभक्त होऊ मन प्रेमाने एकच राहू. प्रभु कार्यास्तव कायार्पू उज्ज्वल निष्ठा खरी असू द्या प्रेमच सर्वांवरी, असू द्या प्रेमच सर्वांवरी. अंतरीच्या प्रेमाने आपण जमलो असता नित्य सर्वजन. यष्टीच्या या दिव्य व्रतास्तव उज्ज्वल निष्ठा खरी असू द्या प्रेमच सर्वांवरी, असू द्या प्रेमच सर्वांवरी. यष्टीच्या या छायेतूनी वरिष्ठांच्या या मायेतूनी, यष्टीच्या या छायेतूनी वरिष्ठांच्या या मायेतूनी. आलो इथवर कसा तरी अन उज्ज्वल निष्ठा खरी असू द्या प्रेमच सर्वांवरी, असू द्या प्रेमच सर्वांवरी. यष्टी आपुली माय माऊली जीवनभर देते सुखाची सावली. यष्टी आपुली माय माऊली जीवनभर देते सुखाची सावली. प्रवाशांच्या सेवेसाठी उज्ज्वल निष्ठा खरी असू द्या प्रेमच सर्वांवरी, असू द्या प्रेमच सर्वांवरी. बंधू भगिनी नाते आपुले स्नेह प्रेमाचे आपुलकीचे. बंधू भगिनी नाते आपुले स्नेह प्रेमाचे आपुलकीचे. या नात्याला दृढ कराया उज्ज्वल निष्ठा खरी असू द्या प्रेमच सर्वांवरी, असू द्या प्रेमच सर्वांवरी. विनंती करतो हात जोडूनी सहकार्याची भावना जपूनी. विनंती करतो हात जोडूनी सहकार्याची भावना जपूनी. कोणी नाही ते परका नसावा उज्ज्वल निष्ठा खरी असू द्या प्रेमच सर्वांवरी, असू द्या प्रेमच सर्वांवरी. परिवार सर्वांचा सुखात राहू दे आनंदाला उधाण येऊ दे. परिवार सर्वांचा सुखात राहू दे आनंदाला उधाण येऊ दे. हीच प्रार्थना प्रभूच्या चरणी, हीच प्रार्थना प्रभूच्या चरणी.
प्रेम दाटते मनी असू द्या प्रेमच सर्वांवरी असू द्या प्रेमच सर्वांवरी असू द्या प्रेमच बघा, सानप दादाने खूप छान कविता सादर केली गायनारूपी. म्हणजे एक प्रकारे एसटीची एक निष्ठता तर त्यातून दाखवलीच, पण कर्मचारी परिवार व प्रवाशांच्या सेवेसाठी आपण आपला परिवार दूर ठेवून कशा पद्धतीने झिजतो व कशा पद्धतीने प्रेम हे शेवटपर्यंत राहू द्या या कवितेतनं सादर केलंय. मित्रांनो, आताच थोड्या वेळापूर्वी आपण आपल्या कर्मचाऱ्यांचा वाढदिवस साजरा करण्याचं नियोजन इथं ठेवलं. त्याचे कारण की प्रत्येकाच्या दुःखात व सुखात हा एसटी कर्मचारी उन्हाळा पावसाळा हिवाळा सदानकदा उभा असतो. मग एका प्रवाशाला सोडणं असो की आपल्या कर्मचाऱ्याच्या दुःखात व सुखात सहभागी होणं असो, ऍडजस्टमेंट ही आपल्या पाचवीला पुजलेली आहे. तसंच ऍडजस्टमेंट करत सर्व इथं जमलेले आहेत. तरी एसटी कर्मचाऱ्यांचं गेट टुगेदर घ्यावं ही कल्पना अगोदर ज्यांना सुचली ते गणेश शेंडगे दादा व अविनाश शेंडगे दादा व त्यांच्या संकल्पनेतून तो विडा उचलून सर्वांना एकत्र जमा करण्याचं काम जे केलं, खुर्द दादा, पुणे दादा तसेच तरे दादा. तर मी अविनाश शेंडगे दादा यांना पण व्यासपीठावरती केक कापण्यासाठी आमंत्रित करते व दादा बोराडे तसेच गांगुर्डे काका यांनी आपल्या वाढदिवसाचा केक कापण्यासाठी स्टेजवरती टेबलाजवळ यायचं अशी मी त्यांना नम्र विनंती करते. संबंधित सगळे शॉर्टकट घेतो मी. वेळ खूप कमी आहे. जेवणाची सगळ्यांना आणि तुमचा नाश्ता झाला आहे. मग आमच्या मित्रांचा आणि आमच्या सहकार्यांचा कोणता नाश्ता झालेला नाही. ठीक आहे, तरी ठीक आहे. आज एवढा मोल आणि एवढे सहकारी माझे, मी तर आज एसटीत नाही, 6 वर्षापासून एसटीला राजीनामा दिलाय. फक्त तुमच्या सहकार्य आणि माझे मित्रमंडळींच्या आलेलो आणि नुसतं आलेलो नाही, खूप भारून गेलो पण आहे. त्यातही पोलीस साहेब बागून त्यांनी खूप सारं सहकार्य केले. हे आपल्या इतकी रस्त्यावर सुद्धा खूप सगळ्यांचं सहकार्य. पाटील साहेब, मान्यवर सगळे स्टेजवरील जे असतील, थोडंसं बाहुली चालू आहे. पण एक वाक्य मी सांगतो, जाऊन हा कार्यक्रम आपण दरवर्षी करू. आणि सगळ्यात महत्वाचं हे या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केले माननीय
तरे साहेब, खुर्द साहेब आणि सगळ्यात जास्त खुर्द साहेबांचा मी आभारी आहे. त्यांनी हॅलो खुडे साहेब दिदी गुडे हॅलो तिकडे चालले राधून सुद्धा तुमची सगळ्यांची आपली सगळ्यांची ते व्यवस्था लावत आहे. व्यवस्था आपली सगळ्यांची आत्ता पण करताय. इथून कार्यक्रमातून उठून बघा हात धुताय. साहेब या खुर्द साहेब तुम्ही या. आणि सगळ्यांच्या वतीने भिवंडी डेपोच्या वतीने आधी माझी कर्मचाऱ्यांच्या वतीने मी खुर्द साहेबांचा आयोजक यांचा मी सत्कार करतो. कायम एबी असतील तर माझा हात जोडून त्यांचा सत्कार करतो. माझ्याकडे आता वेळेला त्यांच्याजवळ काही नाही, फक्त प्रेमाचे 2 शब्द आहेत आणि ते शब्द आणि माझा हात जोडणं. आणि सगळे माझे मान्यवर यांच्यासाठी यांनी खूप सहकार्य केले माझ्यासाठी. कोणी मान्यवर नाहीयेत, आपण सगळे मित्र आहोत, एकाच लेवलला आहोत. कोणी मान्यवर नाहीये पहिले सांगतो, कारण की काय होतं की कोणाला मान दिला कोणाला कमी आलं, त्याच्याकरता आयोजक जे आहेत त्यांना मोठा मान, सगळे समान आहोत. हॅलो, हा इथं सत्कार बित्कार असा कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम होणार नाही. आयोजक म्हणून आमची जी फक्त एकच अपेक्षा आहे की हा चांगल्या उत्तम प्रकारे शांततेत कार्यक्रम पार पडावा, शेवटपर्यंत हा व्यवस्थित उल्हासित व्हावा कार्यक्रम, हीच आमच्या सर्वांची आशा आहे. फक्त कार्यक्रमाला कुठल्याही गाळबोटात आता बोलण्याचं मला बोलूनच येतो संपूर्ण. हा ज्यावेळेस कार्यक्रम आयोजित केला त्यावेळेस काही इतर लोकांनी याच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्यात, वेगवेगळ्या प्रकारचे त्याने विचार केला गेला. आणि त्यांनी जो विचार केला गेला तो विचार आपण स्वतः सगळ्यांनी शांततेने चांगल्या प्रकारे पार पाडायचा कार्यक्रम आहे. भविष्यात उद्याही पुढच्या वर्षीही आपण ह्याच तारखेला आपण इथं कार्यक्रम आयोजित करू अशी मला शक्यता आहे. त्यावेळेचा जो कार्यक्रम कशा पद्धतीनं होतोय हे बघून आपण पुढच्या वर्षीचा ठेवायचं आहे. सर्वांना जर दरवर्षी भेटण्याची इच्छा होत असेल तर हा उत्तम प्रकारे कार्यक्रम पार पडला पाहिजे. कुठल्याही प्रकारचं गालबोट या कार्यक्रमाला लागता कामाचं नाही, ही फक्त आमची अपेक्षा आहे. आम्ही जे मेहनत करतोय तुमच्यासाठी, जे तुमची कुठेही कमतरता भासू नये तुम्हाला, या सर्वाची दक्षता आम्ही घेतलेली आहे, घेत आहोत, अजूनही पुढेही घेणार आहोत. शेवटपर्यंत फक्त कार्यक्रम चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे पार पाडावा हीच आमची अपेक्षा आहे आणि हाच आमचा सत्कार आहे. दादांनी जे सांगितलं ते मनापासून सांगितलंय. दादांनी जे सांगितलं ते मनापासून सांगितलंय. आणि आपला तुमचा नाही, हा सगळा आपलाचा कार्यक्रम आहे. आपल्या कार्यक्रमासाठी कोणीही कुठल्याही गोष्टीचा गालबोट लावणार नाही याची मी ग्वाही देतो. आणि तुमच्या सगळ्यांचे सगळ्या टीमचे खूप खूप आभार मानतो. आणि आपल्या भिवंडी आजी माझी सगळे संघटनेकडून तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आपले सेवानिवृत्त वाहतूक नियंत्रक रामदास पाटील साहेब यांचे आगमन झालेले आहे. आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचे स्वागत स्वागत स्वागत. तसेच राजू पन्हाळे याचं तिथून रडणं, म्हणजे याच्यातनं आपल्यातली भेटण्याची उत्कंठ व आत्मीयता दिसून येते. मुकेशने 6 वर्ष झाले एसटी सोडली, पण सर्व कर्मचाऱ्यांना भेटायचं आहे म्हणून आवर्जून आला. तसेच मित्रांनो, माझा देखील 8 महिन्यापूर्वी खूप मोठा अपघात झाला व मी त्या अपघातातून बचावले. माझी येण्याची कंडिशन नव्हती, माझ्याकडनं प्रवास होत नाही, पण माझ्या पूर्ण परिवाराला मला पुन्हा भेटायचंय. कदाचित देवाने मला पुनश्च जीवन दान दिलं, हा विचार करून मी तुम्हा सर्वांना भेटायला आले. मित्रांनो, जसे आपण प्रत्येकाच्या सुखादुःखात सामील होतो तसंच मला तुम्हाला माझ्याही सुखामध्ये सामील करून घ्यायचं आहे. भिवंडीला असताना लहान छोटी मुलं व जबाबदाऱ्या असताना मला छंद जोपासता आले नाही, पण मला कविता व लिखाण करण्याचा छंद असल्यामुळे
मी नंतर मोठमोठे कार्यक्रम करत गेले व आपल्या कृपा आशीर्वादाने व आपल्या सर्वांच्या शुभेच्छांमुळे मला महाराष्ट्र भूषण अहिल्याबाई होळकर, आदर्श महिला, महाराष्ट्राची रणरागिणी, अष्टपैलू व्यक्तिमत्व व शौर्य रत्न असे अनेक पुरस्कार मिळाले. हे निव्वळ तुमच्या शुभेच्छांमुळे झालं. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राचे नव्हे, देशाचे नव्हे, तर जगाचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व शंभूराजे यांच्या समोर मानाचा मुजरा करताना कुठल्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा व्यक्ती असो त्याला कधी लाज वाटत नाही व तो कधी खाली बघत नाही. तर अशाच माझ्या शंभू महाराजांवरती मी एक छोटीशी कविता केलेली एक मी तुमच्या समोर सादर करते की जेणेकरून मी ही कविता रचत असल्याचा मला अभिमान झाला आणि माझ्या या कवितेला धुळे येथे सर्वोत्कृष्ट पारितोषिक मिळालं व तिथं मला अष्टपैलू हा पुरस्कार मिळाला. तर मला वाटलं ही कविता मी तुमच्या समोर देखील सादर करावी. आईसाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज व शंभूराजे यांना मानाचा मुजरा करून वेदना ही कविता मी सादर करते. लखतर तुटली अंगाची मनाची झाली लाही लाही, लखतर तुटली अंगाची मनाची झाली लाही लाही, नजरेत त्याच्या अंगार होती पण हादरल्या होत्या दिशादाही. नखे ओरबडली त्याची सैंदव चोळले अंगाला, नखे ओरबडली त्याची सैंदव चोळले अंगाला, टप टप गळती थेंब रक्ताचे तेव्हा महत्व आले भगव्या रंगाला, तेव्हा महत्व आले भगव्या रंगाला. किती छळले माझ्या राजाला, किती केले त्याचे हाल हाल, अरे किती छळले माझ्या राजाला, किती केले त्याचे हाल हाल. कवि कलश जैसा मित्र मिले जो मौत में भी बन जाए ढाल, जो मौत में भी बन जाए ढाल. डोळे फोडले जीभ खेचली, डोळे फोडले जीभ खेचली तरी संभाजी माझा झुकला नाही. खंडोळ्या केल्या त्याच्या देहाच्या पण इमान त्याने विकला नाही. पुत्र असावा ऐसा गुंडा जो आजवर दुसरा होणे नाही, पुत्र असावा ऐसा गुंडा जो आजवर दुसरा होणे नाही. ज्याचा तिन्ही लोकी झेंडा शत्रूलाही प्रश्न पडले होते असेच काही, शत्रूलाही प्रश्न पडले होते असेच काही. त्यानेही हात टेकले व म्हणाला, त्या मृत्यूनेही हात टेकले व म्हणाला, माझ्या मातीत नाही अशी खाण. त्या छत्रपती सिंहाचा तो छावा, संभाजी राजा माझा महान, संभाजी राजा माझा महान. जय छत्रपती, जय संभाजी. मित्रांनो, सूत्रसंचालन करणं जरी माझ्या हातामध्ये असलं, माईक माझ्या हातात असलं म्हणून मीच बोलावं असं काही नाही. आपल्याला आपल्या भावना मांडायच्या असतील, आपल्याला आपल्या कर्मचाऱ्यांविषयी, आपल्या परिवाराविषयी दोन शब्द बोलायचे असतील तर कृपया कुठल्याही प्रकारचं नाव घेण्याची अपेक्षा न ठेवून स्वतःच आपल्या स्वतःच्या भावना मांडण्यासाठी स्टेजवर यायचं आहे व आपल्या मित्रांशी हितगुज करायचं आहे. सगळ्यांचे मी आभार मानतो मला बोलायची संधी दिल्याबद्दल. 2001 ला माझं 19 वर्ष असेल, 19 ते 20 वर्ष. मला घरी जसं सांभाळत होते ना तसं भिवंडीनी मला प्रेम दिलेले व माझ्या अधिकाऱ्यांनी पण मला तसंच प्रेम दिलेले. मला कधी असं वाटलं नाही की मी घराच्या एवढं लांब राहत होतो. मला माझे जे वयस्कर म्हणजे एकदम अधिकारी आणि मान्यवर होते मोठे मोठे, त्यांनी एवढं सांभाळून घेतलं की स्वतःच्या घराला जेवढं, घरातल्या मुलाला जसं प्रेम करतात ना तसं माझ्यावर प्रेम केलं. आणि त्याच्यात फळ म्हणून मी आता 24 वर्ष एसटीचा एकही केस न होता सर्व्हिस पूर्ण केलेली आहे. सगळ्यात महत्वाचं माझं एक स्वप्न होतं की गेट टुगेदर कशासाठी करावं, तर आपण एकमेकाला जेव्हा भेटेल तेव्हा आपला आनंद हे 100 पटीने वाढतो. कारण आपल्या जीवनामध्ये आहे ना धावपळ जास्त आहे आणि त्या धावपळामधनं 365 दिवसामधनं एक दिवस तुम्ही स्वतःसाठी काढा आणि त्या काढण्याची तुम्ही संधी दिली आणि स्वतःसाठी तुम्ही एक दिवस काढला, त्यासाठी मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. टुगेदर स्नेह मेळावा ही संकल्पना सुचवल्याबद्दल सर्व भिवंडी आगाराच्या कर्मचाऱ्यांतर्फे अविनाश दादा मी तुमचे आभार मानते.
मित्रांनो, आतापर्यंत केलं ते मी सूत्रसंचालन सर्व कार्यक्रमाचं, पण एक भिवंडी आगाराची माझी कर्मचारी म्हणून मला देखील माझ्या 2 शब्दांच्या भावना तुमच्या समोर मांडायच्या आहे व तुमचे सर्वांचे आभार व्यक्त करायचे. मित्रांनो, ज्यावेळेस मी भिवंडी आगाराला आले, अवघ्या 2 महिन्याचं बाळ घेऊन आले, ट्रेनिंगला गेले, त्यावेळेस माझ्या बाळाला कधी सोनाली सोनवणीच्या वडिलांनी तर कधी रेश्मा भालेरावच्या वडिलांनी सांभाळलं. छोटे छोटे 2 चिमुकले घेऊन तुमच्यामध्ये आले. खडतर प्रवास होता, पण तुमच्या सर्वांच्या साथीने तुम्ही पार केला. कधी माझ्या मुलांना डेपोत कर्मचाऱ्यांनी सांभाळलं, कधी वर्कशॉपला सांभाळलं, कधी कॉलनीत सांभाळलं, तर कधी घर चालवण्यासाठी, मुलांचं भविष्य घडवण्यासाठी व उदरनिर्वाह करण्यासाठी मी माझ्या मुलांना घरामध्ये कोंडून ड्युट्या केल्या. पण मित्रांनो, आज मला सांगताना आनंद होतो की ती 2 माझी चिमुकली मुलं, आज माझा मोठा मुलगा टॉपर आहे, 10वीलाही त्याने 90% घेऊन त्याच्या शाळेमध्ये 3रा क्रमांक मिळवला. छोटा मुलगाही आता 10वीला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं की मी पैसा कमवू शकले नाही, पण मी माझ्या मुलांना घडवलं व तुमच्यासारखे भावंड मी कमवले की जे प्रत्येक सुखादुखात माझ्या सोबत राहिले. प्रत्येकाशी कधी प्रेमाने बोलून, कधी भाऊ दादा म्हणून, कधी एखाद्याला चापट बुक्का मारून, कधी भांडून, कधी झगडून मी तुमच्यासोबत प्रवास केला. मित्रांनो, आज बदली करून मला 7 वर्ष झाली. तिकडं माझा ट्रॅफिकचा ताण कमी झाला, पण जो आनंद आणि जो जिव्हाळा इथल्या कर्मचाऱ्यांमध्ये होता तो या 7 वर्षात मला आजपर्यंत तिथं कुठे दिसला नाही. प्रत्येक कर्मचारी जरी स्टेजवर येऊन बोलत नसेल तरी प्रत्येकाच्या भावना मी सांगते की दिवसातून नाही तर 2 दिवसातून म्हणा, 4 दिवसातून म्हणा, आपल्या डेपोत काही घटना घडली म्हणजे माझ्या भिवंडी डेपोला असं नव्हतं, माझ्या भिवंडी डेपोचे कर्मचारी असे नव्हते, माझ्या आगाराचे अधिकारी असे वागत नव्हते, आम्हाला सांभाळून घेत होते. ज्या वेळेस इथं राहत असताना आपल्या अधिकाऱ्यांशी कधी आपली घरातल्या परिवारासारखी तुतुमेमे व्हायची, तेव्हा आपण म्हणायचो की अधिकारी त्रास देतात, अधिकारी व्यवस्थित वागत नाहीत. पण आता ज्या वेळेस आपण इतर नवीन अधिकाऱ्यांमध्ये गेलो त्यावेळेस याच अधिकाऱ्यांची आठवण येते. कधी सर्वात जास्त नाव तर प्रत्येकाच्या याच्यात, प्रत्येक कर्मचाऱ्याच्या तोंडी असतं की आमच्या डेपोचे आगार व्यवस्थापक डुमरे साहेब व ATS मुसळे साहेब यांनी परिवारासारखं सर्वांनी सांभाळून घेतलं. आणि इथली उदाहरणं आपण आपल्या आगारामध्ये देतो किंवा आपल्या अधिकाऱ्यांना सांगतो की तिथले अधिकारी असे नव्हते. आणि त्यावेळेस खरंच वाटतं की ही भिवंडी आपली जन्मभूमी जरी नसली तरी आपली कर्मभूमी हिने आपल्याला खूप सारं काही दिलं. आपण पहिल्यापासून म्हणत आलो की ST मध्ये नोकरी करणं चांगलं नाही किंवा शक्य नाही, पण मित्रांनो, धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं अशी आपली ड्युटी असताना सुद्धा याच माय माऊलीमुळे आपण आपल्या घराचा उदरनिर्वाह, आपली स्वप्न, आपलं घर बांधणं, आपल्या मुलांचं शिक्षण, मुलींचं शिक्षण, मुलींची लग्न व आपल्या पत्नीचा दवाखाना व आपला उदरनिर्वाह याच STच्या भरोशावर करत आलो आणि तो पुढे करत राहू. आपल्या STला सोन्याचा पत्रा लागावा असे म्हणायचे. देवाच्या दयेने व आपल्या लाल परीच्या कृपा आशीर्वादाने आता बऱ्यापैकी पगार होऊन आपला उदरनिर्वाह व्यवस्थित पार पडत आहे. मित्रांनो, एकच सांगू इच्छिते, आतापर्यंत जसं तुम्ही आम्हा सर्वांना सांभाळून घेतलं, भविष्यात देखील कुठल्या वाटेवरती, कुठल्या वळणावरती भेट झाली तर हेच बंधू प्रेम व असेच नाते राहू द्या. जसं मला सांभाळलं, माझ्यासारख्या अजून भगिनी असतील की ज्यांच्या अडचणीचे दिवस असतील, त्यांना सांभाळा. मी तर खरोखर माझ्या आगाराच्या प्रत्येक कर्मचाऱ्याची खूप खूप ऋणी आहे. कारण जे दिवस मी भोगले, जे मी काढले ते मला आठवतात. त्यावेळेस मुलांना घरात कोंडून येत असताना चालकासोबत जर कल्याण ड्युटी करत असेल तर गेटमध्ये येताना छोटंसं तोंड करून म्हणायचे, दादा मी मुलाकडे बघून येते, तुम्ही तोपर्यंत गाडी पॉइंटला लावा, तुम्ही तंबाखू वगैरे खा, चहा घ्या, मी आलेच. 36 पायऱ्या चढत पळत जायचे. माझी मुलं उन्हात झोपलेली राहायची किंवा रडायची, त्यांना तसंच रडतं सोडून पुन्हा मी ड्युटीवर यायचे. कधी कंट्रोल पॉइंटला तौफिक शेख काका असायचे, कधी TI शेख काका असायचे, त्यांना विनवणी करायचे, काका तुमची नातवंड, तुमची भाची उपाशी झोपतील, ॲडजस्ट करा. तर त्यावेळेस त्यांनी माझ्या फेऱ्या ॲडजस्ट केल्या, फेऱ्या बुडवल्या नाही पण ॲडजस्ट केल्या, माझ्या परिस्थितीला सांभाळून घेतलं. प्रत्येक कर्मचाऱ्यांनी, सर्वांनी, प्रत्येकानेच मला सांभाळून घेतलं. त्या सर्वांची मी ऋणी आहे. प्रत्येकाचे मनापासून
माझ्या मुलांचे मामा काका आजोबा म्हणून मी सर्वांचे एकदम हात जोडून सर्वांचे आभार मानते व असेच प्रेम राहू द्या असं सर्वांना सांगते. तसेच मित्रांनो, व्यासपीठावर बसलेले आपले मान्यवर न म्हणता आपल्या परिवारातील सदस्य यांनी आपल्या कर्मचाऱ्यांविषयी व आपल्या आगाराविषयी बोलावं अशी मी त्यांना नम्र विनंती करते. या व्यासपीठावर बसलेले सर्व माझे सहकारी आदरणीय व्यासपीठ, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संपूर्ण जिल्ह्यामधून आलेले सर्व माझे कर्मचारी बंधू, महाराष्ट्रातून आलेल्या सर्व माझे काही आजी काही माजी सगळ्या कर्मचाऱ्यांना या भिवंडी तालुक्यामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो की आपण एवढ्या लांबून या ठिकाणी उपस्थित राहिलात. कोणी 2 दिवस प्रवास केला, कोणी 3 दिवस प्रवास केला, कोणी स्वतःचं वाहन घेऊन आलाय, कोणी काटकसर करून आलं, कोणी रजा मिळाली नाही तर दांडी मारून आलेला आहे. परंतु या येण्याचा मागचा उद्देश फक्त तुम्ही जो सांभाळलेला आहे तो फक्त आपण एकत्र भेटू, आपण एकत्र येऊ आणि आल्यानंतर आपण ज्या ज्या लोकांना भेटलो त्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जो आनंद होता, जो प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मन अगदी भारावून गेलं. आताच आपल्याला मुकेश नेरकरनी त्याच्या भावना दाटून आल्या. खरोखर आपण एवढ्या वर्ष जेव्हा एकमेकापासून दूर राहतो त्यावेळेला बऱ्याचशा काही गोष्टी, आपले सुख दुःख हे बऱ्याचशा लोकांना माहिती नसतं. प्रत्येक जण सुखादुखामधून उतरलेला आहे, चढलेला आहे. मी आपल्या एसटी साठी एक कोरोना काळ आपल्याला जो अतिशय गंभीर स्वरूपाचा होता त्या काळामध्ये देखील आपल्या कर्मचाऱ्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे सर्वात जास्त सेवा देणारा कर्मचारी म्हणजे एसटी कर्मचारी आहे हे नाव शासनाच्या दरबारी देखील नोंद झाले आहे. आपण आपल्या जीवाची पर्वा केली नाही. आपण डॉक्टर नव्हतो, आपण लोकांना बरे करू शकत नव्हतो, परंतु बऱ्या करणाऱ्या लोकांना आम्ही दवाखान्यापर्यंत नेऊन सोडलेलं आहे. ही सर्वात मोठी कामगिरी. आपल्या या कर्मचाऱ्यांपैकी बऱ्याचशा कर्मचाऱ्यांना कदाचित मी ओळखत असेल किंवा नसेल, परंतु माझ्या माहितीप्रमाणे मी सगळ्यांना ओळखतो. माझं नाव शामराव भोईर. मी एसटी महामंडळामध्ये सहाय्यक वाहतूक निरीक्षक या पदावरून 1922 साली मी सेवानिवृत्त झालो. 2022 साली सेवानिवृत्त झालो. सगळ्यांनी एकत्र येण्यामागे ही एक आपली ऊर्जा निर्माण होते आपल्यामध्ये. आपण मोबाईलची बॅटरी उतरल्यानंतर आपण चार्जिंग करतो. आता ही तुमची झालेली आजची चार्जिंग आहे ती तुम्हाला 2 वर्ष 3 वर्ष नक्कीच पुरेल. कारण हा अस्मरणीय म्हणजे न विसरणारा हा सोहळा आहे. या सोहळ्याचं ज्यांनी नियोजन केलं त्यांना पहिल्या गोष्टी मी धन्यवाद देतो. आपले मित्र मोहन दरे असतील, अनंत खोडदा असेल, डीडी खोडे असतील, या सगळ्यांनी, तौफिक शेख, या सगळ्यांनी, नूर शेख साहेब आहेत, यांनी सगळ्यांनी या ठिकाणी आपलं योगदान दिलेलं आहे. आणि जवळजवळ 8 ते 10 दिवसापासून हे लोक सतत धावपळ चालू आहे यांची. या ठिकाणी एवढं सोपं नाही की एवढ्या सगळ्यांना एकत्र करणं अजिबात सोपं नाही. परंतु साहेब, तुम्ही सगळे मित्र जेव्हा दिसलात ना, सगळ्यांच्या तब्येती अगदी गुबगुबीत वाटल्या. गावाकडे ते गेलात तुम्ही, गावाकडे निरोगी राहिलात आणि परत आम्हाला भेटायला आलात, याबद्दल आम्हाला खूप मनापासून आनंद वाटतो. कारण ह्या गोष्टी पुन्हा होणे नाहीत माणसाच्या लाईफमध्ये. मी शेणगेच्या लग्नाला गेलो होतो. शेणगेच्या लग्नाला होतो. आम्हाला ज्या ज्या वेळेला ज्या ज्या लोकांच्या सुखादुखामध्ये जाता येईल त्या त्या वेळेला आम्ही जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्यामध्ये ते केशर पाटील म्हणून होते, त्यांच्या वडिलांच्या उत्तर करण्यासाठी आम्ही जळगावच्या पुढे गेलो होतो. जेव्हा शक्य झालं तेवढं. परंतु तुम्ही एक मित्रांनो एक लक्षात घ्या, आपण सगळेजण आहोत. हा आपलं कुटुंब आहे, आपला परिवार आहे. हा परिवार महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या कुठल्याच विभागाला किंवा डेपोला कुठल्या बघायला मिळत नाही. आणि भिवंडीत ज्यांनी काम केलं, ज्यांनी भिवंडीत काम केलं तो महाराष्ट्रामध्ये कुठे पण काम करू शकतो, कुठेच अडचण येणार नाही. कारण आज ही तुम्ही जे सक्षमपणे आणि एकदम हसतमुखाने या ठिकाणी उपस्थित राहिलात, हे तुमचा चेहरा सांगतो तर तुम्ही भिवंडीत काम करून प्रतिकूल परिस्थितीमधून तुम्ही गेलेला आहात. तुम्हाला आयुष्यात कधी अडचण नाही. मित्र
हा मित्र तो मित्रच असतो. मित्राचं नातं सांगतो तुम्हाला. सगळी नाती आपली सांगून आलेली असतात. ही काकू, ही मावशी, ही ताई, आत्या, ही नाती सांगून आलेली असतात. कुठलीही जात, भेद, धर्म हा कुठलाही आडवा येत नाही. आणि तो न कळत जुळलेला जो नातं असतं तो मैत्रीचं नातं असतं. नाही, हे मैत्रीचं नातं आपलं सगळ्यांचं एकत्र बघून मला खूप खूप समाधान. आपण खाण्यापिण्यासाठी मजा करण्यासाठी आलो नाही, पण तुम्हाला आनंद घ्यायचा आहे. या भोजनानंतर हा दिवसभराचा कार्यक्रम आहे. काही लोकांना मुक्कामी राहायचं आहे आणि तुम्हाला जेवढा आनंद लुटता येईल या ठिकाणी सगळ्यांनी आनंद लुटा. पण त्याच्यामध्ये एक सूचना केलेली आहे खोडेनी की आपल्या कार्यक्रमाला कुठेही गालबोट लागता कामा नये, याची खबरदारी आपण सगळ्यांनी घ्यावी. कारण आपण सगळे शिस्तबद्ध लोक आहोत. एसटी महामंडळामध्ये काम करणारे लेचेबेचे लोक नाहीत. आपण सगळ्या गोष्टीला सामोरे जाऊन आणि शिस्तबद्धतेने काम केलेली माणसं आहोत. त्यामुळे आपण पब्लिकमध्ये काम जेव्हा करतो तेव्हा आपल्याकडे त्या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु आपल्याला या आता आचारसंहिता चालू आहे, यामध्ये बरेचसे काही गोपनीय पोलीसवाले देखील 2 वेळा येऊन गेले. तुमच्या माहितीसाठी सांगतो, कारण त्यांना माहिती असते की बाबा या ठिकाणी यांनी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर आपण आनंद घेत असताना कोणाही माणसाला दुखावलं जाणार नाही. कोणाला अपशब्दाने नाकारू नका, अपमानित करू नका. आणि आपला ज्या एकमेकाची कुशाली विचारपूस केली, तुमच्या एकमेकाची भेटी झाल्या, याच्यापेक्षा मोठा आनंद अजून काय असू शकतो. आणि या गोष्टी आपल्याला जोपासायच्या जर असतील तर आपण कमीत कमी वर्षातून 1 वेळा, नाही जमलं तर वर्षात 2 वर्षातून किंवा 3 वर्षातून एकदा सगळ्यांनी एकत्र यावं आणि असा आनंद शेवटपर्यंत घेत राहावा. आणि भिवंडी डेपोचं अनुकरण महाराष्ट्रामध्ये इतर सगळ्या लोकांनी केलं पाहिजे. कारण भिवंडीमध्ये जो मेळावा करतो याचं लाईव्ह एक यूट्यूबला आपलं हे जाणार आहे सगळं. आणि ते महाराष्ट्रातले लोक एसटी कर्मचारी जेव्हा बघतील तेव्हा भिवंडी डेपोच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचं अनुकरण नक्की झाल्याशिवाय राहणार नाही अशी मला पूर्ण खात्री वाटते. आणि मला एक तुम्हाला सगळ्यांना बघून खूप समाधान वाटलं. गळाभेट झाली, प्रत्येकाच्या प्रकृती चांगली आहे, व्यवस्थित राहील अशीच माझी एक इच्छा आहे की बाबा आपण असेच पुन्हा एकदा सगळ्यांनी परत असाच उत्साहाने आणि प्रेमाने आणि निरोगी आनंद जगावा सगळ्यांनी. माझ्या डिसेंबर महिन्याचा वर्षाखेरीचा महिना आहे. मी पुढील वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. माझ्या मित्रांना सगळ्यांना देवाने आनंदी ठेवो, त्यांची आरोग्य निरोगी राहो आणि त्यांना अशाच पद्धतीने पुन्हा आम्हाला बोलवण्याची संधी मिळावी एवढी मी माझी भावना व्यक्त करतो. आणि आपण मला बोलायला संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आणि सर्व मित्रांचे, तुम्ही मला ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो. आणि तुम्ही परत भिवंडी तालुक्यामध्ये आला, पुन्हा तुम्हाला एकदा धन्यवाद देतो आणि तुमचे आभार मानतो. असंच प्रेम शेवटपर्यंत असू द्या एवढीच एक कल्पना व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज तिथं 200चा आकडा गाठला गेलेला आहे व सर्व कर्मचारी आवर्जून उपस्थित झालेले आहे. मित्रांनो, प्रत्येकाने कार्यक्रमाला येण्यासाठीच पैसे जमा केले असे नाही, तर मी जरी येत नसेल तरी माझी वर्गणी हे माझे कर्मचारी बांधव येतील त्यांच्यासाठी आनंद म्हणून केलेला आहे. पैसा लागतो, तुम्ही प्रत्येकाने दिलेलाच आहे. तरी मित्रांनो, जर कुणाचे राहिले असतील तर त्या सर्वांना आग्रहाची विनंती हात जोडून की जर ज्यांचं यादीमध्ये नाव नाही पण तरी ते कार्यक्रमाला आले असतील, पैसा हा महत्वाचा नाही पण नियोजन महत्वाचं आहे. तर ज्यांचे बाकी राहिले असतील, जे नवीन आले असतील. माननीय मित्रांनो, सरासरी मी कधी बंधू भगिनी वगैरे बोलत नाही, कारण मी या गोष्टीवरती फारसा विश्वास मानत नाही. माझ्या हिशोबाने सर्व कर्मचारी एकमेकांचे सहकारी असतात आणि बंधू भगिनी बोलून मी लिंगभेद पण करू इच्छित नाही. थोडासा मी शाळेच्या पासून जे आहे ना डाव्या विचारसरणीचं म्हणजे कम्युनिस्ट माणूस आहे. माझी पक्ष आणि माझी निष्ठा शिवसेनेवरती आणि शेवटच्या क्षणापर्यंत तशीच राहणार आहे. तो विषय इथे नाही आहे. मी या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी ज्यांची सुरुवात केली, इम्तियाज भाई आहे, पुढे आहे, खुर्द आहे, तौफिक भाई आहे, बऱ्याच लोकांनी, कवाडकर आहेत, मी त्यांचे मनापासून आभार मानतो. काल रात्री पण आम्ही बऱ्याच वेळापर्यंत इकडे बसलो होतो. आम्हाला कुठल्याच गोष्टीची टेन्शन नव्हती. आम्ही आमच्या परीने जे आहेत ना
जेवढं आपल्या कुटुंबियाला त्यांचं पाहुणचार करता येईल त्याचं नियोजन करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. फक्त आम्हाला थोडीशी दुखदुखी ही होती का संध्याकाळच्या नंतर आमच्या कार्यक्रमामध्ये जसा डेपोचा रेस्टरूम होऊ नये तेवढी फक्त काळजी तुम्ही घ्या. बाकीच्या गोष्टीच्या बद्दलचा काही विषय नाही आहे. तुम्ही सर्व आला खूप आनंदाची गोष्ट आहे. आम्ही स्थानिक लेवलवरती ज्या लोकांनी पुढाकार घेतला त्यांच्या मागे हेतू हा होता की मी साताऱ्याला, जळगावला, भुसावळला कुठल्या ठिकाणी जाण्या येण्यासारखी माझी पोझिशन आहे नाही आहे, सर्व भेटतील नाही भेटतील अशी संधी नव्हती. सर्वजण एकत्र भेटणार आहेत आणि माझ्या इकडे म्हणजे डेपोच्या निमित्ताने भिवंडी ठिकाणी येणार आहेत. त्या हिशोबाने जे आम्हाला ही संधी होती का जुन्या लोकांना मिळावं. माझी जी गोष्ट तुम्हाला सांगतो का ज्यांच्या समोर मी लागलो म्हणजे तेव्हा माझे सर्व केस सोनेरी होते, दिसा बिसा म्हणजे यंगाच 24-25 वर्षाचा ते लोक पण आज मला भेटली आणि माझ्या समोर जे लोक लागली आणि जे आता अर्धे पाहून जे पांढरे झालेले ती लोक सुद्धा भेटली. त्याच्यामुळे जे ना आनंद वाटला कारण अशी संधी जे वारंवार भेटण्याची शक्यता कमी आहे. तुम्ही लोक सर्वांनी एवढे लांबून आलात. तुमच्या कुटुंबाचाच कार्यक्रम आहे. मी तुम्हाला काही विशेष म्हणजे इम्पॉर्टन्स वगैरे देणार नाही. आम्ही काय मुलीचं लग्न करायला आलेलो नाही आणि तुम्ही वराडी नाही आहेत. तुमच्याच घराच्या कार्यक्रमासाठी तुम्ही आलेले आहात. पण तुम्ही आलात म्हणजे त्या आवाहनाला प्रतिसाद तुम्ही दिला त्याबद्दल मी तुमचं मनापासून सर्वांचा आभार मानतो. आपला कार्यक्रम रात्री चालणार आहे, संध्याकाळी चालणार आहे, व्यवस्थित चालणार आहे. मन भरून पोट भरून एकमेकाशी बोला, एकमेकाचा संवाद करा, एकमेकाला आपले अनुभव सांगा, एकमेकाकडनं मार्गदर्शन घ्या. कारण भविष्यामध्ये जे कदाचित पुढच्या वर्षी जेव्हा आपण भेटू तेव्हा हे निसर्गाचा नियम आहे, सर्वचे सर्व येऊ शकतील अशी शक्यता आहे असं नाही आहे. त्याच्यामुळे जेवढे भेटलेले आहेत तेवढे सर्वांनी एकमेकाला मान द्या, प्रेम द्या आणि त्यांच्या सर्व्हिसमध्ये जर एकमेकाच्या बद्दल जो कधी गैरसमज झालेला असेल तरी परमेश्वराने तुम्हाला संधी दिलेली तो गैरसमज दूर करा. इथं जाताना किलमिश घेऊन जाऊ नका, आनंदी जा, एन्जॉय करा. घरच्यांना बायको पोरांना सांगा का माझी दोस्तींनी भेटल्या होत्या त्यांच्याशी असा बोलत तसा बोलत अशी बोटी खाल्ली तशी बोटी खाल्ली. मटण सुद्धा आम्ही खाल ते बघून आणलेले ज्यांची दातं नाही आहेत गोत्री लोक झालेले त्यांना अशा हिशोबाने अशी सोय केलेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही आणि वांगे बटाटे पण व्यवस्थित शिस्तीत याची काळजी घेतलेली आहे. त्याच्यामुळे सर्वजण आनंदी राहा, सर्वजण मजा करा, आनंद घ्या. जय भिवंडी डेपो. मित्रांनो, जेव्हा व्हॉट्सअप ग्रुपवरती बघितलं की आजी माजी कर्मचारी भिवंडी आगार यांचं स्नेह संमेलन होणार आहे तेव्हा खूप 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 म्हणजे खूप चांगलं वाटलं की माझं नितांत प्रेम मी 7/10/1989 भिवंडी डेपोमध्ये हजर झालो आणि त्यावेळेसचा काळ हा वेगळा होता. भिवंडी डेपो सांगितला म्हणजे अंगाची थरकाप व्हायची आणि खरोखर त्यावेळेस जे आम्ही दुट्या केल्या तशा दुट्या आता कोणी करू शकत नाही. आपल्या सवयीच केलेल्या आहेत. परंतु तेव्हाचा काळ जरा वेगळा होता. परंतु एकदा जर भिवंडी डेपो मध्ये कोणी जर काम केलं आणि तो जर कुठे बदली होऊन गेला तर त्याला भिवंडी डेपो सारखा डेपो कुठला नाही हे वाटतं. मी ज्या वेळेस प्रमोशन घेऊन TI झालो, TI झाल्यानंतर मला काही 2-4 वर्षांनी सांगितलं DC साहेबांनी बोलले की अरे धर्मा तुला वाडा डेपो मध्ये डेपो मॅनेजर जायचंय. तर मग साहेब मला वाडा डेपो मॅनेजर नकोय, देत असेल तर भिवंडी डेपो द्या. तर मी सांगितलं मला साहेब भिवंडी वाडा डेपो नको, भिवंडी होत असेल तर बघा. साहेब बोलले का भिवंडी डेपो सध्या खाली नाही, वाडा जात असेल तर बघ, मग भिवंडी नसेल तर मला नको, मी आहे त्या पदावरती योग्य आहे. पुन्हा 1-2 वर्षांनी भिवंडी डेपो खाली झाल्यानंतर मला सांगितलं अरे आता भिवंडी डेपोला डेपो मॅनेजर कोण नाही, आता तुला जावं लागेल. साहेब आता मला भिवंडी डेपो नको आहे. तर मला का नकोय
ज्या लोकांकडनं ज्या सहकार्याकडनं मी माझं काम करून घेणार होतो, एसटीचं काम करून घेणार होतो, ती लोक आज नाही, ती डेपो बदली करून गेलेले, डिव्हिजनला गेलेले. त्यावेळेला भिवंडी डेपोमध्ये. आणि खरोखर मित्रांनो, तुमच्यासारखी लोक होती, तुमचं सहकार्य लाभलं. आम्ही ज्या वेळेस कुठल्याही ड्युटीवरनं तुम्ही या, लॉंग रूटवरनं या, नाईटावरनं या, कुठल्याही ड्युटीला तुम्ही नाकार दिलेला नाही. खूप आम्हाला सहकार्य केलेलं आहे. असंच प्रेम सर्वांवरती, भिवंडी डेपोवरती राहू द्या, हीच आमची सदिच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. एखादी फेरी तुमच्या समोर आहे. एखादी फेरी खाल्लं कसं सोपं होतं, तुम्हाला पण सोपं होतं, मला पण सोपं होतं. वेळ कशाला घ्यायचं कोणाचा. सर आमचा काल परवा गेट टुगेदर झाला. आता बघा, मला आता नाव घेता येत नाही, तर आमदार बसंत पाटील असतील, बाबू सर असतील, विषय बाहेर, तेवढं मला कसं वेळच नाही ना, त्यामुळे शॉर्टकटमध्ये घेतो. काल परवा आमचा कार्यक्रम झाला की त्यांनी विचारलं की तू काय करतो. त्यांना मी सांगितलं की माझ्या आईवडिलाचं एक स्वप्न होतं की बाबा तू असा काही बन की तुझ्या मागे 5-50 लोक फिरले पाहिजे. मी सांगितलं मी ड्रायव्हर आहे, 100 लोक माझ्या मागे फिरतात. अभिमानानं सांगतो मी ड्रायव्हर आहे. हे तुम्हाला सांगायचं होतं. नाही शॉर्ट एखादी फिरी खाली बरोबर वाटतं. फक्त कॅपिटल भेटेल तुम्हाला, कॅपिटल भेटल, पण फिरी चुकणार. आमचा धर्मच आहे तो. पटला असेल का नाही पटला असेल तर शॉर्टकट मध्ये गेलो नाही. तुम्ही एवढंच मला बोलायचं होतं. आणि जे ऊर्जा भिवंडीमध्ये होती तीच ऊर्जा आज उदगीर डेपो मध्ये तीच ऊर्जा आहे. दिसणारा फक्त दिसणारा आहे का, मला चॅलेंज नाही. हा धन्यवाद सर. तरी एवढे बोलत नव्हते, त्यांना आज स्टेजवर येऊन आपल्या भावना व्यक्त कराव्याशा वाटतायत. असेच आमचे गायकवाड दादा, यांना पण यांच्या भावना अनावर झालेल्या आहे, मी त्यांना आमंत्रित करते. कसं आहे, हॅलो, आता मी व्यासपीठ माझे गुरुवारे रामदास पाटील साहेब, मला जी हवी ती ड्युटी देणारे वसंत पाटील साहेब, आणि कुठं काही अडचण आली तर आम्हाला साथ देणारे वाहतूक नियंत्रक साहेब आहेत. तेव्हा आपल्याला कसं आहे थोडं एक तुम्हाला सांगतो, 11 वर्ष झाली मला भिवंडी डेपो सोडून. मी औसा डेपोला आहे. सुंदरपैकी 2 अपत्ये खाली पडलेले, म्हणजे एक मुलगी आहे, 2 नातू आहेत, एक मुलगा आहे. आता BSc ॲग्रीचं फायनल वर्ष झालंय. आणि अविनाश शेंडगेची एक कल्पना, आपला भिवंडी ग्रुप झाला. अविनाश शेंडगेने एक ग्रुप तयार केला. तो म्हणला की बाबा आपण पण गेट टुगेदर करावं. बरोबर आहे. गेट टुगेदर, अविनाश शेंडगेची कल्पना, आनंदपूरचा पाठिंबा आणि खुडे साहेब आणि मोहन तारे साहेबांचं सजेशन आहे. त्याच्यात अजिबात गडबड होता कामा नाही. मोहन तारे तिथं हालचाल नाही. ते कसं माहिती का, आपल्याला तू बोल नको म्हणलो तू मला बोला की पहिला स्टेज आहे. मी भारतीय जनता पार्टीचे 35 वर्ष काम करतो. मी स्टेजवर कधी आलो नाही. मी भगवान बोलता येत नाही, मी बोलत नाही. आणि एवढा सुंदर कार्यक्रम साहेब, एसटीचा कर्मचारी फार दुबळा काय नाही, त्याला कोणच वाजले ना. गाडी घेऊन चालला, ड्रायव्हरला लोक बाजू शिवाय देतात, कंडक्टरला पॅसेंजर शिवाय देतात. पण आपल्या
स्वाभिमानानं ड्रायव्हर कंडक्टर ड्युटी करतात, एक नंबर ड्युटी करतात सर. आणि त्याच्यातून तुमचा भिवंडी डेपो आज बघितला साहेब, काय आम्ही होतो. आणि त्यावेळेस मी रामदास पाटील होते, आता पण रामदास पाटील आहे साहेब. मी सकाळपासून आता आपण खूप बोललोय, आपण काय अधिकार नाही, आपण एक चालक आहोत, पावसा घराला चालक म्हणून काम करतो. कसं साहेब कोण काय तुला अडचण आहे का, उभं करू. तुमची कल्याणची फिलिंग ना साहेब, खानदेशी मराठवाडा आमचा सातारा. अरे रामदास पाटलांना मला सांगितलं गाडी काढ, वसंत पाटलांना सांगितलं गाडी काढ. हजर हो, हे माझे वाघ आहेत सोन्यासारखे, कधी बी अर्धा तुमच्या. आणि त्याचीच प्रतिकृती आता तुकाराम लाडेकर आहे, नांदेड डिव्हिजनला आहे. त्यानं कंट्रोल पॉइंटला झोपताय, जेव्हा गाडी बंद पडेल कुठली तेव्हा लाडेकर तिथं मला सांगतो. एवढे सुंदर तुम्हाला कर्मचारी भेटले साहेब, एवढं बोलून मी गाडीमध्ये जर इंधन नसेल तर गाडी ही ब्रेकडाऊन होते, ती पुढे धावत नाही. तसंच व्यासपीठावरती प्रत्येकाच्या भावना अनावर होत आहे, प्रत्येकाला सुखदुःखाच्या गोष्टी सांगायच्या आहे, पण पोटामध्ये जे कावळे आणि उंदरांची मॅच चालू आहे ते शांत बसू देत नाही. व समोरचं कोणी बोलणारा असेल तरी त्याचं ऐकून घेण्याची मनस्थिती नाही. पण एक आनंद होत आहे. तर मित्रांनो, गाडीमध्ये डिझेल टाकून जसं आपण किलोमीटर पूर्ण करतो तसं जेवण